ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाईल, तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। अगदी फ्री मध्ये प्रोवाइड करत असेल। जर तुम्हाला फ्री मध्ये अलाइट मोशन किंवा CapCut Pro APK हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असून जर आपल्या टेलिग्राम ग्रुप्स मध्ये आपल्या पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। अगदी मटेरियल वगैरे सर्व काही प्रोवाइड करत असतो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात अगोदर जे का अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आज प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला सर्वात अगोदर जे का बेट मार्क पेशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण ऑलरेडी ग्रुप्स वगैरे फोटो वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आणि आपला स्क्रॉल करून यायचं। जसं की आपला जे ग्रुप्स आहेत सर्व ग्रुप्स मध्ये फोटो वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्यायचे का तुमचे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो। मग आणि आपल्या जे खालून एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या आवडीचे अशा प्रकारे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने मोठी वगैरे लहान वगैरे करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला फर्स्टला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो मित्रांनो फोटोला लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आणि आपला फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला पेस्ट लेअर वरती क्लिक करायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जिथं पण आपले लेअर आहे मित्रांनो तिथपर्यंत शिवायचं पुढचा पाडा फोटोचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे 4 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। फर्स्टला यायचं जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं। मग आणि आपला जिथं पण आपले लेअर येत आहे मित्रांनो तिथपर्यंत फोटो लेअर ठेवायचं। जे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटोला प्रेस करून खालचा आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो जे वरचे 2 ग्रुप राहिलेले आहेत मित्रांनो त्या दोन्ही ग्रुपला पण सेम स्टेप मध्ये एडिट वगैरे करून घ्या मित्रांनो। माझा ऑलरेडी एडिट वगैरे केला। जर तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप वगैरे लहान मोठी अशा प्रकारे झाले दिसत असेल तर मग आणि आपला बिटल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का पुढचा पार्ट आहे मित्रांनो राईट साईडचा त्याला कट करून घ्यायचा। आणखी आपला जे का आणि आपला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे राईट साईडचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे लहान झालं दिसेल पार्ट त्या ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपल्या त्या ग्रुपला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं सेट वगैरे झालंय दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला 7.23च्या बीटला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं। फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो आहे त्याला फोटोला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटोला कट करायचं। आणखी सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करत आहे त्याच टाइम फोटोला कट करून घ्यायचा। फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे लेअर आहे मित्रांनो खालची ओव्हरलेली लेअर लास्ट प्रेस करून आपला वरच्या पुला सेट करायचं मित्रांनो। मग आणि आपला इथे ग्रुप दिसेल मित्रांनो। मग आपला त्या ग्रुपला पण वरच्या पुला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो त्या ग्रुपच्या खालची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। आणखी आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे ओव्हरलेचे खालची फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं। आणखी आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं 2 फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे सर्व फोटोज आहेत ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 1 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो।
मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा एक नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगा सेकंड नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जगा बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा सेकंड नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला ह्या फोटोना पण इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जगा असं जगा दोन बिट्सचे जगा दोन फोटो दिसत आहेत मित्रांनो. मग आपलं थोडंफार इथंच थोडं जगा लक्ष देऊन वगैरे ऐकायचं मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे समजून जाईल मित्रांनो. व्हिडिओला एक स्किप वगैरे करू नका मित्रांनो. मग आणि आपला जे फोटो आहेत मित्रांनो जगा डबल फोटो आहेत मित्रांनो. मग आपला वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जगा डबलच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जगा बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जगा ग्रुपच्या खालची फोटोज आहेत मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे खाली लास्ट खालच्या आपला पेस्ट स्टाईलचा ऑप्शन दिसत आहे मित्रांनो त्या एरोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला एक बार इथे टॅप करायचं. टॅप केल्यानंतर पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या जगा अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे खालची फोटो मित्रांनो जगा अशा प्रकारे जगा बॅकग्राऊंडला जे दिलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपला जे कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे ग्रुपच्या खालची जगा सेकंड नंबरची बॅकग्राऊंडला दिलेले जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जगा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जगा लास्ट खालच्या बोला जगा पेस्ट स्टाईलच्या एरोवरती क्लिक करायचं. एक बार अशा प्रकारे टॅप करायचं मित्रांनो. टॅप केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या एकदम छान असं फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. जगा खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जगावर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या एकदम छान असं फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जगा स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा डबल बीटचे दोन फोटो जे सेकंड फोटोज आहेत मित्रांनो. मग आणि ते वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला सेम स्टेप मध्ये अशाच प्रकारचे कॉपी वगैरे करून घ्यायचं. जसं की आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर जगा ओव्हरलेच्या खालचे जे फोटोज आहेत मग दोन फोटो. मग आपला सर्वात अगोदर जगा वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जगा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं. मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपलं एकदम छान असे फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा सेकंड डबल फोटोच्या खालच्या सेकंड लेअर आहे मित्रांनो त्या लेअर वरती क्लिक करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. कॉपी लेअर आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगा ग्रुपच्या पुढच्या ओव्हरलेच्या खालच्या जगा सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपल्या पेस्ट स्टाईल वरती क्लिक करून एक बार टॅप करायचं. टॅप केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या एकदम छान असं पद्धतीने बॅकग्राऊंडला फोटो वगैरे ऍड झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगा अशा प्रकारे राईट साइड कडून जगा सेकंड फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जगा अशा प्रकारे वरची जगा लेअर आहे मित्रांनो. जसं की आपल्या एस एस एडिटर जगा नावाची लेअर आहे मित्रांनो त्या लेअर वरती क्लिक करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जगा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जगा लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो. लेअर वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जगा लेअर आहे मित्रांनो ते लेअर लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जगा राईट साइड कडून जगा सेकंड नंबरचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून
पेस्ट करून घ्यायचं, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं क्वालिटी वगैरे दिसून जाईल, जे काही इफेक्ट्स वगैरे ऍड झालेले पण दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉनला ऑन वरती सेट करायचं, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं पद्धतीने व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो. जे लास्ट व्हिडिओ फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे फोटोला अशा प्रकारे लेफ्ट साईडला थोडंफार अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारचे का 14.09च्या बीटला यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे लास्टला जायचं मित्रांनो. लास्टला आल्यानंतर मित्रांनो जसं की आपला 15.04च्या बीटला आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोला सेट करायचं मित्रांनो. जसं मी अशा प्रकारचे राईट साईडला खेचून घेता मित्रांनो, त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सेट वगैरे करून घ्या. सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे ऍड झालेले पण दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पण बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपलं वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मी, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.